एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते. आता काही राजकारणी जे आहेत, काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जालन्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. आताच्या घटकेला मी असं ठरवलंय की ह्या व्यक्तीविरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी. या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी 2012 पर्यंतची 108 कोटीची होती ती मिळालेली नाहीत. त्यांचे प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत. कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ऍसेट्स बरोबर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा, शेतकऱ्यांचं देणं म्हणा, हे सगळं द्यावं लागतं. पण तसं न करता हा जो कवडी बोनस त्यांना मिळालेला, जसं एक दादा म्हणाले, त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय. त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आत्ताच्या घटनेला आम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसल्या, एक म्हणजे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला, साखर कारखाना कवडी मोलात विकत घेतला गेला, कामगारांना न्याय नाही मिळाला आणि आता हवरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची लाईन होती ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकडी करून, ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली. ती पिवळी रेष कशी वाकवली गेली म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला. का तर फक्त 18 एकर जमीन देऊन 70 कोटी रुपये या अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता. म्हणजे 235 एकर पैकी 18 एकर गेली तर उरलेली 215 एकर जमीन फुकट त्यांच्या घशात जाते. आत्ताच्या घटकेला आम्ही हेच ठरवलंय की सगळं थांबवायला लागेल. ईडीची कारवाई जी भाजप नेहमी हवी तशी करते तसं न करता ईडीची कारवाई ही खरंच व्यवस्थित करून न्याय झाला पाहिजे आणि या न्यायासाठी लढण्यास त्यांच्या पिटिशन मध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन पिटिशन फाईल करून एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून त्यांना दाखवून शिंदेना सांगणारे, तुमच्या पक्षातले जरी हे असले तरी तुमच्या पक्षातलं तुमच्याकडे अर्बन प्लॅनिंग असल्यामुळे हे प्रकल्प पूर्णपणे ही वाकडी तिकडी केलेली लाईन कॅन्सल करायला त्यांना भाग पाडण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना मिळून करणार आहे असा आम्ही आज निश्चय केलाय. आणि याच्या एप्रिल महिन्याच्या एंड पासन हा लढा अतिशय आम्ही तीव्र करण्याचा ठरवलेला आहे. बिलकुल, आम्ही आता असं ठरवलंय की या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईला जाऊन थेट मंत्रालयात तिकडे जाऊन आम्ही त्या आझाद मैदानात सडक पडणार नाही. थेट मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की का तर हे न्याय करा, नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता ही अशी, हे आंदोलन असं तसं नाहीये, इथे उपोषण कोणी करणार नाहीये. कारण आता उपोषणासाठी मी आत्ताच जरांगे पाटलांना भेटून आले, त्यांना मी तेच सांगितलं की पूर्वी लोकांना हृदय असायचं, संवेदना असायच्या, भावना असायच्या, आताच्या लोकांना काहीही उरलेलं नाही. आता आपण भिंतीवर आपटून प्राण दिला तरी यांच्या पोटचं पाणी हलत नाही. त्यामुळे याच्या पुढे कोणीही उपोषण करू नये. आंदोलन जे करायचंय
ते वेगळ्या पद्धतीचं आंदोलन, जनजागृतीचं आंदोलन करायचंय आणि त्यासाठीचा लढा आता आम्ही उभं करायचं ठरवलेलं आहे. नाही, त्या पूर्ण प्रकरणात, ईडी प्रकरणात सुद्धा जसं मी म्हटलं, इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन मी फाईल करणार आहे. जरी मला तिथे पीपीला असिस्ट करायला सांगितलं तरी मी पीपी कडे माझं रिटन सबमिशन देणार आहे, जे कोर्टाला ग्राह्य धरावं लागेल. चला, धन्यवाद. काय 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 आमदार आहेत मंगेशकर हॉस्पिटल पुण्याला, 2 बाळ झाली. हॉस्पिटल मधला 10 लाख भरा, 3 लाख, 10 लाख भरा नाही तर आम्ही त्या करू शकत नाही. पण 10 लाख कशासाठी? म्हणजे कुठल्या डिलिव्हरीला 10 लाख लागतात? मग त्या महिलेचा मृत्यू झाला. आई ग, मंगेशकर तुझ्याकडे पैसे नसतील, हा पेशंट सुसून झाले त्यावेळेला माहिती का, बाळ सुकून पर्यंत महिला. कसं रे बाबा, काय लोक झाली आहे ती सगळी. तुम्ही आता आंतरवालीला गेलात, काय चर्चा झाली? नाही, मी तर फक्त त्यांची तब्येत विचारायला गेले होते, कारण मी कुठल्याही याच्यात बाकी नसते. ते ऍक्च्युली परवाच्या दिवशी त्यांना ती चक्कर येऊन ते हे झाले आणि बीडच्या प्रकरणात त्यांनी खूप लढा दिला होता, म्हणून मला वाटलं आपण जाऊन त्यांना भेटून यावं, म्हणून आम्ही गेलो होतो. अनफॉर्च्युनेटली म्हणजे त्यांना काय झालं, आम्ही ही आधी बैठक करून मग तिकडे जाणार होतो, पण मला वाटतं तिथे कोणतरी वारलं होतं आणि त्यांना तिथे जायचं होतं, म्हणून मी आधी तिथे जाऊन मग इकडे आले. चर्चा अशी नाही आम्ही काही खास केली, ती पुढे करायची आहे मला ऍक्च्युली. पण मी धनंजय देशमुखांना भेटणार आहे पुन्हा उद्या संभाजीनगरला, आणि पुढे कारण अनेक गोष्टी आहेत ज्या चार्जशीट मध्ये आलेल्या नाहीयेत, तर त्या यायला हव्यात, म्हणून मी अख्खं पॉइंट्स लिहून आणले, ते मला त्यांना द्यायचे. कारण तुम्ही बघितलं असेल सुदर्शन गुळेच्या याच्यात पण जो त्यांचा कबुली जबाब आलाय अर्धवट आहे तो. कारण पहिले 2 जणांचा जो आलाय कबुली जबाब, ते कसं झालं की त्यांनी हत्या केली आणि ते शेतात येऊन झोपले, पोलिसांनी त्यांना पकडलं, म्हणजे त्यांचं संपलं. पण सुदर्शन गुळे त्यानंतर कितीतरी काळ गायब होता. मग तो गेला कुठे, कोणी मदत केली, कराडशी बोलणं झालं होतं की नाही, पुढे काहीच नाही या जबाबात. अर्धवट जबाब घेऊन पोलिसांनी सोडलं कसं? आणि आता बाकीचे जे जबाब आहेत ते पण मला पाहायचे होते, पण त्यांच्या एकाच कडे त्यांनी आता चार्जशीटची कॉपी दिलीत. का भीत आहेत ते मला कळत नाही, म्हणजे कोणाला घाबरतायत ते मला कळत नाही, पण ठीक आहे, घेऊन आता काढेन ही सगळी माहिती. आणि काय झालंय की त्याच्यात जे बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि अजून एक माणूस आहे आणि डॉक्टर वायबस आहे, या सगळ्यांच्या ना व्हॉट्सअप चॅट थेट आहे धनंजय मुंडे बरोबर. त्यांनी या सगळ्यांना कामाला लावलं होतं आणि म्हणून यांना सहआरोपी करतच नाही. आता बालाजी तांदळे कोणाच्या बुद्धीला पटेल की अचानक याला रस्त्यात कराड भेटले आणि अचानक हा घेऊन त्यांना सीआयडी, शिवलिंग मोराळे, तर ते नाही, बालाजी तांदळे तर पोलिसांना घेऊन फिरत होते 10,000 किलोमीटर, आणि त्यांना पोलिसांचं जे लेटर आहे ते 15 तारखेचं आहे, हे 9 तारखेपासून फिरत होते. आणि असं कुठलं पोलीस आहे की ज्या आरोपीच्या मित्राला सांगतील की तू आमच्याबरोबर चल, आम्हाला आरोपीला पकडायचंय? म्हणजे काय आहे, लाईक काय आहे? आणि कुठल्याही याला त्यांनी सह आरोपी केलेलं नाही. आता ते प्रशांत महाजन म्हणा, राजेश पाटील म्हणा, दिसतात व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना, पण त्यांना पकडलं नाही. म्हणजे पकडलं नाही, नुसतं सस्पेंड किंवा ट्रान्सफर करून असं काही चालतं का? आणि ते परत होळी करताना ते पण जज बरोबर दिसतात. काय त्यांनी सगळा, मला कळत नाही आपण खरंच लोकशाहीत आहोत का असा प्रश्न पडतो. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.